नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी एकदम खास आहे, जी मुलांना शेवग्याच्या शेंगा खायला आवडत नाही, मग त्यांच्या शरीरात ते प्रोटीन जात नाहीत। मग आपण काय करणार आहोत, एकदम हटके अशी रेसिपी बनवूया, ती म्हणजे शेवग्या शेंगा मसाला फ्राय। अगदीच उत्तम आणि चमचमीत आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे, पाहूया। तर आता आपण मसाला शेवगा बनवण्यासाठी लागणार आहेत आपल्याला शेवग्याच्या शेंगा। तर मी इथे 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या, त्या अशा छानपैकी तुकड्यांमध्ये कापून घेतले आणि सालं काढून घेतलेली आहेत। स्वच्छ 3-4 पाण्यामध्ये मी धुवून सुद्धा घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या शेंगा काय करायचं आहे, तर एक स्टीमर किंवा आपल्याकडे एक पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यामध्ये पाणी असं गरम करून घ्यायचं, उकळवून घ्यायचं आहे ते पाणी चांगलं, त्याच्यावर हे ठेवायचं आहे एखादा जाळीदार, जसं आपण एखाद्या मोदक करतो तेव्हा आपण कसं करतो त्याप्रमाणे करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये हे शेंगा वाफवून घ्यायच्यात आपल्याला सर्व। हे वाफवण्यासाठी आपण पाणी ठेवलेलं होतं गरम करून, आता त्यावरती आपण झाकण, ह्या शेंगा फक्त 2 मिनिटच वाफवून घ्यायच्या आहेत, कारण की 2 मिनिटाच्या जास्त आपल्याला ह्या शेंगा वाफवून घ्यायच्या नाहीयेत। तर आपण 2 मिनिटांमध्ये ह्याचं झाकण काढून घेऊया। आता इथे आपले 2 मिनिटं झालेले आहेत, आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे, झाकण काढून घ्यायचं आहे। पहा, शेंगा चांगल्या अशा म्हणजे अर्धवट अशा चांगल्या शिजलेल्या आहेत, पूर्ण शिजलेल्या नाहीयेत। तर आता आपण ह्या पाण्यावरची चाळण आहे ते काढून घेऊन इथे पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये अजिबात वाफेचं पाणी राहता कामा नये, एवढीच फक्त काळजी घ्यायची आहे। हे शेंगा आपण अर्धवटच शिजवून घेतलेल्या आहेत। इथे पहा, आपल्या ह्या शेंगा गार झालेल्या आहेत, अगदीच वाफेचं कशा प्रकारचं पाणी राहिलेलं नाही। हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया शेंगा। आता आपण ह्यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत, जे मसाले लागणार आहेत आपल्याला शेवग्याच्या शेंगांना लावणार आहोत। आता या शेवग्याच्या शेंगा गार झालेल्या आहेत, एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आपण ह्याला आता मसाले लावून घेणार आहोत। मसाला शेवगा बनवण्यासाठी लागणारे मसाले कोणते आहेत ते पाहूया। इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे, 1 टीस्पून धनेपूड घेतलेली आहे, पाव टीस्पून मिरी पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरा पूड घेतलेली आहे, 1 टीस्पून कस्तुरी मेथी टाकलेली आहे, जी हातावरती चुरून घेतली होती आणि ती त्यामध्ये टाकली। ह्याच्यामुळे आपल्या ह्या शेवगा म्हणजे मसाला जो आपण करणार आहोत, मसाला शेवगा शेकटाच्या शेंगा, त्याला चव खूप सुंदर येते। आणि आपल्याला 1 टीस्पून घ्यायचा आहे मसाला। मी हा घरातलाच आमचा अगदी स्पेशल मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घेतली तरी चालेल, त्याच्याने रंग अप्रतिम येतो, कारण माझ्या घरचाच मसाला इतका रंग खूप छान आहे की मला दुसरं घेण्याची गरज वाटत नाही, त्यामुळे मी हाच घेतलेला आहे। आणि आता आपण घेणार आहोत दही। दही सुद्धा 1 टीस्पून घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही, नाहीतर पाणी सुटेल त्याला। आणि अर्धा टीस्पून आपण हळद टाकणार आहोत। मी इथे 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या, अशा ठेचून घेतल्यात। जरी लसूण नसेल तरी चव खूप अप्रतिमच येते। तुम्हाला आवडत नसेल लसूण तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। आता सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ह्या शेंगांना चांगलं कोट करून घ्यायचा आहे मसाला। इथे पहा, आपण सगळं मसाले असे कोट करून घेतलेले त्याला। आता आपण काय करणार आहोत, हे 15 ते 20 मिनिटं असेच सोडून देणार आहोत झाकण ठेवून, जेणेकरून ह्या शेंगांना चांगलं मसाला असे मुरेल। आता आपले इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून पाहूया। इथे पहा, छानपैकी असे कोट झालेला आहे, वास सुद्धा खूप सुंदर येतोय, मसाले सर्व लागलेले आहेत शेंगांना। आता आपण एक पसरट भांडं घ्यायचं आहे, ताट वगैरे घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून घेणार आहोत बेसन, 2 टीस्पून घेणार आहोत आपण कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता, पण कॉर्नफ्लॉवरने एकदम क्रिस्पी असं त्याला क्रंची असं बेस येतो शेकटाच्या शेंगांना, त्यामुळे कॉर्नफ्लॉवर असेल तर जास्त चांगलं, पण तुम्ही जर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। आणि आता आपण ह्याच्यामध्ये जितकं पीठ आहे तितकंच मीठ घ्यायचं आहे, अगदी चवीपुरतं, जास्त नाही घ्यायचं।
इथे पिठाला जितकं लागले तितकंच मीठ वापरलं आणि तितकंच आपण ही मिरची पावडरसुद्धा घेणार आहोत। तुम्ही इथे काश्मीरी मिरची वापरली तर कलर अप्रतिम येईल। तुम्हाला घरचा मसाला असेल तरीसुद्धा चालेल। हा माझा घरचाच मसाला रंगीत आहे, रंगाचा भरलेला आहे, खूप छान असं झालेलं आहे, त्यामुळे मी हाच टाकत आहे। तुम्हाला त्याची लिंकसुद्धा देणार आहे, मसाला कसा बनवावा आणि अगदी अप्रतिम असं कसं बनवावा त्यासाठी। तर आता आपलं हे सगळं झालेलं आहे, तर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। इथे आपण सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे, छान मसाले मिक्स झालेले आहेत। आणि आता आपल्या ह्या शेंगा ज्या आहेत आपण केलेला मसाला लावून घेतलेला, त्या शेंगा ह्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत, पिठामध्ये व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं पीठ। आपण दही लसूण मसाले लावल्यामुळे हा पीठ व्यवस्थित असं कोट होतोय आणि पूर्ण असं पीठ मिक्स म्हणजे कोट करून घेतल्यानंतर थोडं झटकून घ्यायचं आहे, कारण की जास्तीचं पण एकदम पीठ नकोय आपण, आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आपण इथे सर्वच असे सगळे कोट करून घेणार आहोत। जास्तीचं पीठ झटकून घ्यायचं आहे। इथे आपण सगळ्या शेंगा कोट करून व्यवस्थित पिठामध्ये घेतलेल्या आहेत। पॅन ठेवलेला आहे गॅसवर, ह्याच्यामध्ये 2च चमचे असे तेल टाकलेलं आहे, जास्त लागणार नाही, याला डीप फ्राय करायचं नाहीये, त्यामुळे आपलं तेल इथे गरम करत घेतलेले आहे आणि त्या एक एक करून शेंगा सर्व सोडून घ्यायच्या आहेत। इथे आपण सर्व शेंगा अशा पसरवून घेतलेल्या आहेत तेलामध्ये, त्याच्यावरती आपण ठेवणार आहोत अगदी याचे झाकण व्यवस्थित असं। आता ह्या व्यवस्थित अशा 5 मिनिटासाठी फ्राय होऊन द्यायच्या झाकण ठेवून। आपण हे झाकण काढू। इथे आपले 5 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून घेऊया। कांदा सगळं असं छानपैकी अशी हे झाले फ्राय झालेले आहे। आता पलटून घ्यायचे आहेत, ह्या अशा क्रिस्पी अशा तुम्हाला होतील शेंगा। ह्या स्टार्टर म्हणून तुम्हाला खूप छान अशा प्रकारे खायला आवडेल याची मला गॅरंटी आहे, कारण की तुमची मुलं किंवा खात नसतील तर हॉटेलमधले खायला क्रिस्पी आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे हेल्दी क्रिस्पी घरच्या घरी बनवून देऊ शकता मुलांना, तुम्हीसुद्धा खाऊ शकता। पार्टीज आपल्या छोट्या असतील त्यांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारे दिलं तर अगदी नाविन्य आणि अशी एखादी रेसिपी म्हणून आपल्याला ही देता येईल, कारण खूप छान चवीला लागते आणि या मुलांना आवडेल इतकी छान होते। आपण सगळ्या अशा कळे काढून करून घ्यायच्या आहेत। सगळ्या आता शेंगा आपण काढून घेऊया। यामध्ये हॉटेलमधलं स्टार्टर सर्वांना आवडतंच, पण आपलं हे स्टार्टर जर खाल्लं ना तर परत परत मागत राहतील मुलं, इतकी नक्की गॅरंटी आहे मला। तुम्ही ही रेसिपी स्टार्टर म्हणून तर वापरू शकताच, पण अगदीच आपल्याकडे वरण भात केलं आणि त्याच्यावर भाजी नसेल तरीसुद्धा ह्याचा वापर खूप छान पद्धतीने खाऊ शकता। तर ही रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन दाबायला